ह्या पद्धतीने जर भाजी बनवली तर भाजी अजिबात कडू होणार नाही, तसेच ती पटकन देखील होईल। सुरुवातीला कारलं स्वच्छ धुवून चिरून त्यातील बिया काढून अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। आता या फोडींना थोडंसं मीठ चोळून यामध्ये पाणी न घालता ह्या फोडी कुकरमध्ये ठेवून भातासोबत वाफवून घ्यायच्या। तुम्ही इथे बघू शकता 70% फोडी मऊ झाल्या आहेत। आता फोडणीसाठी कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या, थोडीशी कोथिंबीर घालून परतून घ्यायचे। 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट, 1.5 चमचा मसाला तिखट घालून परतून घ्यायचे। आता वाफवून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालून परतून त्यामध्ये आपणाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार पाणी घालून चवीप्रमाणे मीठ व 1 चमचा साखर किंवा गूळ घालून भाजी छान 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायची। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 5 मिनिटांनी भाजी सर्व करायची। चवीला भाजी खूप मस्त होते। रेसिपी नक्की ट्राय करा।